पुण्यात आता पुणे पोलीस आणि महापालिकेने जे रस्त्याची ट्रॅफिकची समस्या आहे, खरं तर पुणेकरांची सर्वात मोठी सध्याची अडचणीची समस्या आहे. म्हणजे ट्रॅफिक काही केल्या कमी होत नाही, म्हणून किमान पुण्यातले जे 32 मुख्य रस्ते आहेत तिथली ट्रॅफिक कमी व्हावी, लवकर ते समस्यांचं निराकरण व्हावं तिथल्या ट्रॅफिकचे. म्हणून पुणे पोलिसांनी गुगल सोबत एक जॉईंट करार केलेला आहे, जॉईंट व्हेंचरमध्ये, आणि गुगलचं मदत घेतलं जाणार. कारण हा पहिला उपक्रम असावा सर, गुगलची मदत घेतली जाते. नेमकं काय उपक्रम आहे? गुगलची टायप करणं हे मला वाटतं वाहतूक पोलिसांसाठी खूप महत्त्वाचं पाऊल आहे असं मला वाटतं. काय होतं की काही प्रकारचे डेटाज हे पोलिसांना अवेलेबल होत नाही. म्हणजे जॅमिंग डेटा असेल, आता आपण 32 मुख्य रस्ते घेतले, त्या 32 मुख्य रस्त्यावरती कशा पद्धतीने जॅमिंग होतं, कधी होतं, कुठल्या वेळेला होतात, काही वेळेला त्याची कारणंसुद्धा, याची माहिती जर आपल्याला प्रॉपर डेटा मिळालं तर आपल्याला त्याच्यावरती पुढे काही तोडगा काढता येईल का, कारणमीमांसा करता येईल का, आणि ते अवॉइड करण्यासाठी काय करता येते का हे बघता येईल. या व्यतिरिक्त सिग्नलिंग जे आहे, सिग्नल सिस्टीममध्ये गुगलच्या डेटाची खूप माहिती आहे. आपण आता सर्वसाधारणपणे आपण कॅमेरा बेस वापरतो, आणि आजकाल ॲडव्हान्स पद्धत जी आहे ती आहे रडार बेस्ड. मला वाटतं त्याच्यापेक्षा ॲक्युरेसी, कारण कॅमेऱ्याची जी जॅमिंगचं प्रमाण दिसतं ते साधारण 30-40 मीटरच्या आसपास दिसतं, रडारमध्ये ते 50 मीटर पण जातं. पण गुगलमध्ये हे 400-500 मीटरपर्यंतचं सुद्धा जॅमिंग आपल्याला कळू शकतं. सो ज्या बाजूला जास्ती जॅमिंग आहे त्या बाजूला जर जास्ती सिग्नल्स मिळाले, टायमिंग मिळालं, तर क्लिअरन्सला मदत होते. याबरोबर जे मुख्य रस्ते असतात ते प्रायोरिटी असतात. म्हणजे एखादा चौक आहे, ज्या चौकामध्ये 2 मुख्य रस्ते आहे, म्हणजे एक मुख्य रस्ता जातो आणि एक छोटा रस्ता जातो, तर छोटा रस्ता जॅम होत असेल तर हरकत नाही आहे. पण मुख्य रस्ता जॅम होत असेल आणि छोटे रस्ते जर मोकळे राहत असेल तर ती वाहतूकची मोठी चूक अशी पकडली जाते. त्यामुळं असं काही होतंय का, याला लाईव्ह मॉनिटरिंग आपण गुगलच्या माध्यमातून करू शकू. मला वाटतं गुगल सोबतचा टाईप निश्चित नागरिकांना रिलीफ देण्यासाठी पोलिसांना मदत करेल. म्हणजे या केसमध्ये गुगल आपल्याला 24 आवर्स त्यांचे सिग्नल देत राहणार किंवा फीडबॅक देत राहणार, आपण त्याचा वापर करणार ऑन द स्पॉट. आम्ही आता गुगलशी चर्चा करतोय. आता प्रायोरिटीने आम्ही काही कॉरिडॉर्स आयडेंटिफाय करू. पहिल्या काही दिवसामध्ये, मी असं नाही म्हणणार की आता गुगलचा डेटा आला की 1 तारखेपासून ट्रॅफिक क्लिअर होईल. सो हे सुद्धा थोडंसं आमच्याकडून प्रायोगिक तत्वावरतीच केलं जाणार आहे. आम्ही काही कॉरिडॉर्स आयडेंटिफाय करतोय, त्याचा डेटा घेणार, त्याच्यातलं सक्सेस बघणार, त्याच्यात काय चुकतंय हे बघणार, आणि मग पुढे इम्प्लिमेंटेशनला आपल्याला वापर करता येईल. सर, मला माहिती आहे तुम्ही इथे ट्रॅफिक डीसीपी असताना पुण्यात फर्ग्युसन रोड आणि जेएम रोडचे दोन्ही रस्ते वन वे करून पुण्यातल्या ट्रॅफिकची समस्या बऱ्यापैकी त्या काळात सोडवली होती. पण आता नवीन शिवाजीनगर आणि विद्यापीठ तिथं मेट्रोचं काम सुरू असल्यामुळे बऱ्यापैकी तिथं आता अडचणी येतात. त्यालाही तुम्ही पर्यायी रस्ता दिलाय सध्या, तर याचा हे सगळ्या अंतर्भाव आहे सगळ्या 32 मिशनमध्ये? नाही, याच्यामध्ये निश्चित जंगली महाराज FC रोड आणि गणेश खिंडो रोड हे याचे महत्वाचे तर रस्ते शहराच्या 32 मध्ये हे सुद्धा रस्ते येतात. त्यामुळे आपण आता मेट्रोला विनंती सुद्धा अशी केली होती की तुम्ही एका वेळेला 5ची सुरुवात करा आणि लवकर रस्ते मोकळे करा. तर पहिलं काय होतं की 5 वेळेला टप्प्याटप्प्याने कामं करायला लावली असते तर मग आपल्याला 10 महिने गेले असते. आम्ही सांगितलं त्यांना 3 महिन्यामध्ये लवकरात लवकर रस्ते मोकळे करा. जो काही त्रास आहे हा काही कालावधीसाठी होणारच आहे, कारण रस्त्याच्या रुंदीच कमी झाल्या. जिथं 10-10.5 मीटर रुंदी मिळत होती ती आता 5.5-6 मीटरपर्यंत आलेली आहे. थोडा त्रास होईल पण लवकरच मला वाटतं हे रस्ते मोकळे होते. खरं तर हे ट्रॅफिकची समस्या सोडवताना ट्रॅफिक पोलिसांना रस्त्यावर फेस करावं लागतं. प्रवाशांना तर आहेच, पण ज्यांच्यामुळे ट्रॅफिक जाम होते अनेकदा, पालिका हे मेन त्यातला कॉम्पोनंट आहे. अनेकदा तिथं अतिक्रमण असतं, गाड्या पार्किंग असतं, त्याच्यावर कसं आता सोल्युशन किंवा रस्त्यात खड्डे सगळ्यात महानगरपालिकेचे आयुक्त यांनी याच्यामध्ये पर्सनल इंटरेस्ट घेतलेला आहे आणि याच्यापूर्वी ते त्यांच्या पद्धतीनं काम करत राहतात. काय होतं, कोऑर्डिनेशन इश्यूज जातात. आता या कोऑर्डिनेशनसाठी आपण एक सॉफ्टवेअर तयार करायचा प्रयत्न करतोय. ऍप पण तुम्ही तयार करता? ते ऍप तयार करायचा प्रयत्न करतो. काही दिवसामध्ये ते तयार होईल. उद्देश एवढाच आहे की 1000 ट्रॅफिक पोलीस आहे शहरामध्ये, सगळीकडे ते विखुरलेले, प्रत्येक ठिकाणी ड्युटी करतात. तर त्या ठिकाणी ट्रॅफिक जॅम जर खड्ड्यामुळे झाला असेल, फांदीमुळे झाला असेल, झाड पडलं असेल, वॉटर लॉगिंग असेल, फर्स्ट इन्फॉर्मेशन ट्रॅफिक पोलिसांना येते आणि ती पटकन कशी नगरपालिकेपर्यंत पोहोचवता येईल आणि त्यांच्याकडून रिस्पॉन्स कसं मिळेल याच्यासाठीच पोलीस आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्तांनी चर्चा करून एक सॉफ्टवेअरसाठी सूचना केली. याचा फायदा मला वाटतं होईल. त्याच्यातही गुगलचा वापर होईल बरोबर. गुगलचा वापर याच्यामध्ये डायरेक्टली येणार नाही, पण इनपुट्स नक्की येतील की एखाद्या ठिकाणी ट्रॅफिक जॅम झालं तर आपल्याला वॉटर लॉगिंगमुळे जॅम झालं किंवा काय झालं हे आपल्याला मार्क सोल्युशन काढता येईल नक्की.
आणि याच्यामध्ये आणखीन एक हे नेमकं सॉफ्टवेअर कधी सुरू होईल आणि पुणेकरांनी त्याचा कसा फायदा घ्यायचा आहे सगळं? आणि या सॉफ्टवेअरची निर्मिती आता सुरू झालेली आहे. पुढच्या टप्प्यामध्ये वाहतूक पोलिसांच्या नंतर नागरिक सुद्धा याच्यामध्ये आपण सहभागी करून घेता येईल का, हा सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय. म्हणजे तुम्ही सुद्धा तुमच्या याच्यातून स्पेसिफिक कंप्लेंट, आता सर्व प्रकारच्या तक्रारी त्यात येणं शक्य नाही, पण खड्डा असेल, वॉटर लॉगिंग असेल, फांदी पडली असेल, वायर पडली आहे, असं हे कुठं रजिस्टर करायचं? कारण पुणेकरांनी सहभाग असावा या सगळ्या याच्यामध्ये. मिशन 32 रोड ट्रॅफिक कंट्रोलमध्ये, म्हणजे याला पण विना सोल्युशन म्हणू, ते कसं? याच्यामध्ये ना की पोलीस आयुक्तांची खूप अशी छान कल्पना आहे याच्यामध्ये. आम्ही काही व्हायोलेशन्स हे नागरिकांसाठी ओपन करण्याचा विचार करतोय. म्हणजे उदाहरणार्थ फुटपाथवरती गाडी लावणारा माणूस आहे, फुटपाथवरनं गाडी चालवणार आहे, या माहित्या जर नागरिकांकडून घेता आल्या आणि मग त्याच्यावरती कारवाई करता आली, कारण तर आमच्या ॲपमधून जर करता आलं तर मला वाटतंय नागरिकांचा सुद्धा या आमच्या प्रॉसिक्युशनमध्ये किंवा कारवाईमध्ये मदत होईल. अर्थात याच्यामध्ये ज्या वेळेला हे तयार होईल त्याची विस्तृत माहिती आपल्याला दिली जाईल, गोपनीयता बाळगली जाईल. आम्हाला नागरिकांनी आलं पाहिजे, नागरिकांनी आम्हाला सूचना केल्या पाहिजेत, नागरिकांनी सुझाव दिले पाहिजेत, आम्ही ते वेलकम करतो. यानंतरही काही असेल तर निश्चित वाहतूक शाखेला आपण अप्रोच करू शकता. तुमच्या सूचना, तुमचे सुझाव, तुमच्याकडच्या येणाऱ्या ज्या काही उपाययोजना असतील त्याचा निश्चित आदर केला जाईल. ते पुण्याचे अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील सर, ट्रॅफिक या विषयात त्यांचं बऱ्यापैकी एक्सपर्टीज आहे, ते ट्रॅफिक डीसीपी राहिलेले आहेत, म्हणून पुण्याची ट्रॅफिकची समस्या सोडवण्यात सर नेहमी पुढाकार घेतात. आताही त्यांच्याच पुढाकारातनं ही मिशन 32 रोडची संकल्पना पुढे आली आणि त्यात गुगलचा वापर होतोय, पहिल्यांदा होतोय. आशा करूया पुणेकरांना थोडा तरी या नवीन मिशन 32 उपक्रमातनं ट्रॅफिकच्या समस्यांना थोडाफार दिलासा मिळेल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.